हॅलो एव्हरीबडी, सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र मीडिया या चॅनलमध्ये. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, म्हणजे फक्त 7वीचे नाही तर 2री ते 10वी पर्यंतचे सगळे प्रश्न उत्तरं धड्याखालचे तुम्हाला या चॅनलवरती मिळतील. तर मुलांना आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्ड इयत्ता 7वी क्लास 7 इंग्लिश चॅप्टर 4.4 होम स्वीट होम चे टेक्स्टबुक क्वेश्चन अँड आन्सर्स. तर चला वेळ जास्त वाया न घालवता आपण सुरू करूया. राईट इन युअर ओन वर्ड्स, आपल्याला आपल्या शब्दात लिहायचं आहे. पहिला प्रश्न आहे आता, फर्स्ट क्वेश्चन. हाऊ डज द पोएट ग्लोरीफाय हिज होम इन द फर्स्ट स्टॅन्झा. काय म्हणतोय तो स्वतःच्या घराबद्दल पहिल्या स्टॅन्झामध्ये. द पोएट ग्लोरीफाईज हिज होम इन द फर्स्ट स्टॅन्झा बाय सेईंग दॅट वी मे रोम प्लेसेस अँड स्टे इन पॅलेसेस, but like magic we will get drawn to our home, however modest it may be, because there is no place in the world better than our own home. Next आहे बीविट त्याच्यामधलं. हाऊ डज द पोएट डिस्क्राईब हिज होम इन द सेकंड स्टॅन्झा. दुसऱ्या स्टॅन्झामध्ये काय म्हणतोय पोएट. द पोएट इन द सेकंड स्टॅन्झा देअर ही सेज दॅट ऑल द वंडर्स इन द वर्ल्ड नथिंग ॲज कम्पेअर्ड टू हिज मॉडेस्ट होम. It is in his humble dwelling that he gets peace of mind, which is more precious than anything in the world. Third आहे C1. What makes the poet remember his mother? The poet spent long period of time away from home, and while gazing at the moon in a far away place, he remembers his mother, who must be looking at the moon from their home and remembering her child. Fourth one. What does the poet miss? The poet misses his loving father's smile and soothing cares of his loving mother. त्यामधला ई हा प्रश्न आहे. व्हॉट डज द पोएट होप फॉर. द पोएट होप्स टू रिटर्न टू द वार्मथ अँड कम्फर्ट फॉर हिज हंबल होम अँड रिमेन देअर फॉर एव्हर. त्यामधलं एफ आहे आता. In which profession is a person forced to stay away from his homeland for a long time? Try to guess why the poet is forced to stay away from his home. कुठलं प्रोफेशन आहे की आपल्याला आपल्या घरापासून लांब राहावं लागतं. A person is forced to stay away from his homeland for a long time if he is an artist. Could be an actor, a writer, a model, a businessman, an interpreter, a trader, a dancer, singer, etc. A poet needs to be constantly on the moves so that he gets inspired to write that, create poetry. I think this is the reason the poet is forced to stay away from the home. आता क्वेश्चन नंबर 2 आहे आपला. क्वेश्चन नंबर 1 संपलाय. सी द क्वेश्चन नंबर 2. Write out few things that you would really miss about your home if you were to stay away from it for a long. कुठल्या गोष्टी तुम्ही मिस कराल. I would miss my family members in the first place. I would miss my friends. I would miss the food made at home by my mother. I would miss the love and care I get from my parents and relatives. I would miss the smell of my home, my bed. सो डिअर स्टुडंट्स, वी हॅव फिनिश्ड. आपले प्रश्न उत्तरं संपलेले आहेत. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या धड्यामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. हॅव अ नाईस डे.